अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे। कणखर निर्णय क्षमता, निर्भीड नेतृत्व आणि जनतेसाठी अहोरात्र झटणारा नेता आज काळाच्या पडद्याआड गेलाय। ही कल्पनाच मन सुन्न करणारी आहे। या पार दुःखाच्या क्षणी सातपूर विभागातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक एकत्र आले। छत्रपती संभाजी महाराज उद्यान सातपूर येथे आयोजित शोकसभेत वातावरण पूर्णपणे शोकमग्न झाले होते। प्रत्येक डोळ्यात अश्रू, प्रत्येक मनात वेदना आणि प्रत्येक ओठांवर एकच भावना होती, आपण केवळ एक नेता नाही तर एक मार्गदर्शक, एक आधार गमावलाय। या शोकसभेदरम्यान उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना शब्द पुरे पडत होते। कोणी त्यांना कणखर प्रशासक म्हणून आठवले, कोणी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव धावून येणारा लोकनेता म्हणून, तर कोणी संवेदनशील आणि माणुसकी जपणारा व्यक्ती म्हणून। त्यांच्या कार्याची आणि नेतृत्वाची उणीव कधी भरून न निघणारी आहे, अशी भावना प्रत्येकाच्या मनात दाटून आली होती। ही शोकसभा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर एका महान व्यक्तिमत्वाला दिलेला अश्रूंनी भरलेला भावनिक निरोप होता। स्वर्गीय अजित पवार यांचे विचार, त्यांचे कार्य आणि जनतेप्रती असलेली निष्ठा कायम आपल्या स्मरणात आणि हृदयात जिवंत राहील। या प्रसंगी सातपूरमधील सर्व पक्षीय नेते, शिवजन्मोत्सव पदाधिकारी व सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय, रडतोय। इतक्या चांगली माणसं जेव्हा निघून जातात तेव्हा प्रत्येकाला मनापासून दुःख होतं। आपण बघितलं, दादा गेल्यापासून कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही जाती धर्माचा माणूस असो, तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्या प्रत्येकाच्या मनामध्ये दादांबद्दल इतकं तीव्र असं दुःख आहे। या अगोदर आपण बघितलं, विलासराव देशमुख, आर पाटील, लोकनेते गोपीनाथजी मुंडे, त्याच्यानंतर पतंगराव कदम सुद्धा अतिशय चांगला नेता होता। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं वय जरी झालं, परंतु ते सुद्धा या महाराष्ट्रासाठी ही मोठमोठी माणसं जेव्हा निघून गेली आणि दादांबद्दल खूप खूप दुःख, वेदना सगळ्यांना होत आहे। 1993 जलकुंभाचं उद्घाटन होतं, दादा आले होते। आताही विधानसभेला इरावण कोसकरनी, त्र्यंबकला मला बोलवलं दादांनी, तुकाराम पाटलांच्या घरी बोलवून सांगितलं पाटील इरावणला मदत करायची। 1 तास गाडीत घेऊन फिरले। सगळ्यांना जीव लावणारा माणूस, अशा दादांना अशी माणसं होणे नाही। आता असं एवढा मोठा नेताच नाही महाराष्ट्रामध्ये। एवढा मोठा माणूस व्हायला खूप कष्ट करावे लागतात। त्यांची वेळ सकाळी 6ला ते कार्यालयात भेटायचे। 6 वाजेपासून उभे राहायचे आणि येणाऱ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला सर्व अधिकारी त्यांच्या जवळ असायचे, ज्याचं काम आहे ते करून द्यायचे। म्हणजे 6ला काम सुरू करणारा कोणताही नेता नाही आज, होणार पण नाही। म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। हे दुःख फक्त पवार कुटुंबालाच नसून संपूर्ण महाराष्ट्राला दुःख आहे। दादा पक्षाच्या पलीकडचा नेता होता। प्रत्येक माणसाच्या हृदयात दादांनी घर करून ठेवलेलं आहे। म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला दुःख पेलण्याची ईश्वर शक्ती देव, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि मी या ठिकाणी थांबतो। आता मी 5ला राईट आलो होतो। जसे दादा वेळेला पक्के मी तसाचे। आता मी माझ्या शाळेमध्ये
गॅदरिंगचा कार्यक्रम आहे, तिथे जाणार आहे. त्यामुळे सर्व महाराष्ट्र दुःखात बुडालेले आहे. अशा या नेत्याला सातपूरकरांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. ही वेळ नव्हती त्यांची जाण्याची. आणि जेव्हा तिथं तो जनसभा धरायचा तो तेव्हा अक्षरशः मेल होऊन जायचं. तेव्हा काय वाचतो काय गुन्हा झाला असा का एवढी ह्याची वेळ आली आहे या परिवारावर. तर एवढं सांगतो का परत दादासारखं मग होणे नाही. दादांना माझ्याकडून जायचं नव्हती ग्रुपकडून व आपल्यासमोर सातपुराकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून. याच्या अगोदर झालं नसेल, याच्या पुढे होणार नाही. कंप्लीट 6 वाजता जो माणूस कामाला लागायचा, आपण 9 वाजता कामाला लागतो, माणूस 6 वाजता कामाला लागायचा, रात्री 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत तो माणूस काम करायचा, परत पुन्हा सकाळी परत उठायचं, परत दिवसभर काम करायचा. इतकी कामाची त्या माणसाला इतकी हातोटी होती का कोणीतरी काम घेऊन गेलं, एखादा कागद घेऊन गेला, त्या कागदचा अर्ज वाचला त्यांनी. वाचल्यानंतर तो जर काम होणार असेल तर शेजारी PA राहायचा, शेजारी फोन राहायचा, त्यांना फोन करायचा का असं असं काम इथे करून द्या. नसेल होणार तर तो कागद त्या माणसाच्या हातात द्यायचा आणि सांगायचं का हे काम होणार आहे, तू परत चक्कर मारू नको. इतका स्पष्ट वक्ता मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितला आहे. जो काही मला जो अनुभव आलेला आहे तो का इथून जर त्यांना भेटायला जायचं आपल्याला नाशिकवरून तर कंप्लीट 4-4:30ला इथून निघायला लागायचं, कारण 7 वाजेपर्यंत आपण तिथे पोहोचलो बंगल्यावर तर त्यांची अपॉइंटमेंट भेटायची. तर आपण सकाळी 7:30 वाजता जर तिथपर्यंत पोहोचलो तरी त्यांची भेट होत नव्हती. इतका स्पष्ट वक्ता. आणि मी एकदा आमचा प्रसंग इम्रान पार्क हॉटेल या ठिकाणी घडला होता का आम्ही त्या ठिकाणी दादा विरोधी पक्ष नेते होते आणि आम्ही 3-4 जण त्या ठिकाणी भेटायला गेलो. दादांना भेटायला सहज असं निवांत बसलेले होते, म्हणजे 1-1.5 तास दादा त्यावेळेस फ्री होते. आणि गेलो नंतर त्यांना वेळेस मला विचारलं, बाबा तुझं नाव काय, काय करतो, कोणत्या पदावर आहे, काय काम करतो, कुठे जॉब करतो, कोणती कंपनी आहे, त्या कंपनी काय मॅन्युफॅक्चरिंग करते, हँड ट्रेडिंग करते का मॅन्युफॅक्चरिंग करते, पूर्ण डिटेलमध्ये विचारणार माणूस. म्हणजे वाटत नव्हतं कोणाला का इतका मोठा महाराष्ट्र राज्याचा नेता आहे आणि एक साध्या त्याच्या सातपूरचा ब्लॉक अध्यक्ष किंवा सातपूरचा कार्यकर्ता असेल त्याला इतक्यापर्यंत कोणी नेता विचारेल. आम्ही पहिला नेता बघितला का इतका फार खोलातून चौकशी करायचा आणि सगळ्यांना वेळोवेळी सांगत राहायचा का नेहमी आपले पहिले काम धंदे करा, नंतर रिकाम राजकारणात तुम्हाला वेळ देता आला तर द्या, परंतु आपली पहिली प्रायोरिटी जी आहे ती पहिली कामाची आहे. कारण जर आपण काम केलं, पोट आपलं घर चाललं तर आपण राजकारण करू शकतो. इतका स्पष्ट वक्ता मी पहिल्यांदा बघितला आहे. आजकालचे राजकारण पण बघितले तर तू काय काम करतो त्याची कोणाला देणं घेणं नसतं, फक्त तुम्ही आमच्या मागं फिरा आणि जेवढा माणूस रिकामा भेटेल त्यांना तेवढं आजकालचे नेते खुश असतात का आमच्या मागं आज रिकामे 10 लोक जरी आहे. परंतु इतका स्पष्ट वक्ता आपल्या आयुष्यात मी बघितला नव्हता. खरंच आज सातपुर विभागाच्या वतीने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व असा नेते या ठिकाणी परत होणार नाही असं मी सांगतो. त्या ठिकाणी आलं तर त्या सभेतून आपल्या सगळ्यांना संबोधित करून निघाले, म्हणजे इतके ते टायमाचे पक्के होते. आणि ज्या दिवशी त्यांची अशी दुःखद घटना घडली तर त्या ठिकाणी 9 वाजेनंतर त्या टीव्हीवर बातम्या सुरू झाल्या. 8:46, 8:50 आणि थोड्याच वेळात असं हृदयाचं धस झालं का अजय विमान अपघातामध्ये त्या ठिकाणी दगावले. अतिशय दुःख त्या ठिकाणी झालं. एकदम जबरदस्त नेता हा होता. मी जवळून एक अनुभव घेतला होता इरंडे साहेब का त्या अनुभवात असं होतं की आमचा जो पाईपलाईन रोड आहे यापूर्वी जो MIDC हे महाराष्ट्रातील एक जाणकार व्यक्तिमत्व, किंबहुना संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला अशा शब्दात जरी आपण बोललं तरी चालेल. दादा म्हणजे शब्दाचे पक्के, दादा म्हणजे ग्रामीण भागातील तरुणापासून, शेतकऱ्यापासून, व्यापाऱ्यापासून तर मोठमोठ्या उद्योजकांपर्यंत, आणि ज्या गावाला न्याय द्यायचा त्या गावाचं सगळं प्लॅनिंग, मग ते पाटबंधारे असो, पाण्याचं सिंचन असो. आजही बारामतीमधील शेतकऱ्यांचे काहींचं बोलणं ऐकलं तर आत्ता सुद्धा काही शेतकऱ्यांचे वाटे पडले, जमिनीचे तुकडे झाले, तुकडा पद्धतीने जमिनी मोजताना वाद व्हायला लागले, तरी सुद्धा गारहाणे दादांकडे यायचे आणि दादा 5-5 मिनिटांमध्ये सगळ्यांचं काम करून टाकायचे. पण तरी सुद्धा एक उद्योजक म्हणून माझ्या डोक्यात ती एक खंत राहते की दादा नक्की चुकले कुठे. मला वाटतं एक परिवार असतो, त्या परिवारातला मोठ्या माणसाचं जर ऐकलं असतं तर आज दादांवरती ती वेळ आली नसते. कारण इतके पळाले दादा मोकळे झाल्यानंतर की आपल्या डोक्यावर कोण कोण बसतं हे दादांना सुचलंच नाही, दिसलंय नाही. आणि ह्या टेन्शनमध्ये
जेव्हा आता या व्हिडिओ युट्यूबच्या क्लिप बघतो त्यावेळेला दादांनी शेवटचा शब्द माझ्यावर धोका झाला, तो स्पष्ट शब्द त्या विमानाच्या त्या कॉकपिट मधल्या याच्यात सापडतोय. म्हणजे कशा पद्धतीने हे सगळं होत असतं. म्हणून मला असं वाटतं की आजच्या पिढीने बिझनेस खूप चांगले करावेत. दादांचे शेवटचे जर या 15-20 दिवसातले भाषण बघितले तर तरुणांना त्यांनी हात जोडून सांगितलं की बाबांनो, राजकारणात यायचं असेल तर जसं आपण युद्धावर जाताना बायकोचं कुंकू पुसून जातो तशी पद्धत आता आलेली आहे. कारण राजकारणाचं सरळ माणसाचं राहिलं नाही हे आपण सगळे डोळ्यांनी पाहतो. आणि मला वाटतं यातनं आपल्या तरुण पिढीने सुद्धा खूप काही घेणं गरजेचं आहे. खूप गोष्टी आपण राजकारणात गेल्यानंतर अंगावर घेतो आणि त्याचा त्रास आपल्याला तर होतोच होतो, पण परिवारालाही होतो. आणि त्यातून अनेक दुश्मन्या, वाईटपणा हे ते आपल्याला याच्यासाठी देवाने खरं तर जन्म दिलेला नाहीये. एक माणूस म्हणून आपण सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन चालण्यासाठी हा आपला जन्म आहे. आणि मग हे जन्म असताना आपण ह्या राजकारणापायी किती पैसे वाया घालवतो, किती घराचं उद्ध्वस्त करतो. पण ते कुटुंबात जर असेल तर आपण स्वतःने एक तुकडा विकत न घेतलेले आपण जमिनी विकून कामं करत राहतो. आणि जेव्हा मुलं मोठे होतात तेव्हा लक्षात येतं, कारण चुलते, काके, मामा यांच्याशी वाईटपणा तिथूनच या राज्यामध्ये एक वेगळ्या शैलीमध्ये काम करणारं नेतृत्व आपल्या सगळ्यांना सोडून अशा पद्धतीने जाईल हे कोणाला वाईट स्वप्न सुद्धा पडू शकत नाही. परंतु नियतीच्या पुढं कोणाचं काही चालत नाही. आलेली वेळ ही प्रत्येकाची ठरलेली असते. पण मला वाटतं दादांची ही वेळ नव्हती. या महाराष्ट्राने अनेक संकट पाहिलेली आहेत, अनेक दुःख झेललेली आहेत. ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे साहेब गेले, प्रमोद महाजन साहेब गेले, त्यावेळेस या महाराष्ट्राला तारणारं नेतृत्व महाराष्ट्रात तयार होते. विलासराव देशमुख गेले त्यावेळेस प्रत्येकाला वाटलं की बाबा आता काय होणार. परंतु त्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार हे राजकारणात अत्यंत सक्रिय होते. त्यामुळे महाराष्ट्राला ती उणीव कधी जाणवली नाही. आर आबा ज्यावेळेस गेले त्यावेळेस अजितदादा हे इतके सक्रिय राजकारणात होते की आबांची पोकळी कुठे दिसली नाही. परंतु आज मितीला सर्व जातीय समावेशक नेतृत्व असलेले अजितदादा, ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जाती जातीचं राजकारण, समाजातलं राजकारण बघतो, पण त्याला वेगळा पैलू ठरणारं हे नेतृत्व म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालणार. प्रत्येक वेळी माझा तर अनेक वेळा इतके संबंध आलेले दादांशी की ते सांगितलं तरी 2 दिवस जातील. पण जातीयपेक्षा सामाजिक क्षेत्रामध्ये चांगल्या दृष्टिकोनातून काम करता आलं पाहिजे. माझा शेतकरी वाचला पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि विकासाचं डेव्हलपमेंट हे अजितदादाच्या माध्यमातून आपण सगळे लोक बघतोय. मी तेच सांगत होतो की आबा गेल्यानंतर सुद्धा या महाराष्ट्राला माणसं होती. त्यानंतर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे गेले तरी महाराष्ट्र हा तरलेला होता. कारण काम करणारी मंडळी अजितदादाच्या रूपानं तयार होती. दादा कायम सत्तेचं बेरजेचं राजकारण का करायचं तर त्यांना माहित होतं सर्वसामान्यांचे प्रश्न जर सोडवायचे असेल तर सत्तेच्या खुर्चीशिवाय ते आपण सोडू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक लोक म्हणायचे अजितदादा काही निर्णय घेतात, कधी इकडे जातात, कधी इकडे पळतात, पण त्यांना माहित होतं खुर्ची असल्याशिवाय मी माझ्या सर्वसामान्य जनतेची कामं करू शकत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून ते निर्णय घेत होते आणि महाराष्ट्राला सगळ्या दृष्टिकोनातून पुढे नेण्याचं काम करत होते. अर्थात असं उगाचच अजितदादांकडे एवढ्या वर्ष नव्हतं, कारण त्यांना त्याचा अनुभव होता. पण आज मितीला अजितदादा गेल्यानंतर पुढचा प्रश्न पडतो, महाराष्ट्राला सर्वसमावेशक नेतृत्व कोण? एकही नाव नाही आपल्याकडे. आपण गण नावं घेतो, अजिबात नाही. प्रत्येक नेता हा प्रत्येक पक्षाच्या मर्यादेत सीमित आहे. त्याला त्याच्या पक्षाचं राजकारण कळतं, बाकी कळत नाही. पण अजित पवार ही व्यक्तिमत्व वेगळं. मी सगळ्यात पहिले शिवाजी साने. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.